वर्णगन्ध गुणोपेतं ये तं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युक्तेन धूपेनाः सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदी मध्य व अंतिमही कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व परमपूज्य महामानव द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रती मंगलाची कामना करतो। आज सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना म्हणून होलिका दहन जो होळीचा जो सण आहे, या होळीचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की या जम्बूद्वीप भारताचा प्राचीन इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे, म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास निर्माण करू शकत नाही। बाबासाहेब असंही म्हणतात, जो समाज एकत्र जमतो तो समाज विचार करतो आणि जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करत असतो। आणि म्हणून या जम्बूद्वीप भारताचा जो इतिहास आहे हा श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचाच इतिहास आहे। तर आज होली विशेष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की गुलामों का कोई भी त्योहार नहीं होता, गुलामों का कोई भी त्योहार उत्सव नहीं होता, वो दूसरों के द्वारा थोपे हुए त्योहारों को मनाते हैं, ये मूर्खता है। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की गुलामांचा व गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो, गुलामांचा व गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो। तर आपले खरे सण, बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्या पलीकडे आपले कुठलेही सण नाही। आणि हा जो होळी नावाचा जो सण आहे हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येत असतो, म्हणजे फाल्गुन पौर्णिमा या तिथीला तो हा होलिका नावाचा सण येत असतो। तर या होळीचा जो सण आहे विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा करण्यात येत असतो एक प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये।
त्याचे एक विकृतीकरण असतं। आणि हा जो सण आहे या सणाच्या संदर्भात सांगत असताना लक्षात घ्या, 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, 14 ऑक्टोबर 1956 ला। आणि मग दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच दीक्षाभूमी नागपूरच्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये, ऐतिहासिक भाषणामध्ये बाबासाहेबांनी काही उदाहरणं दिलेली आहेत। द रायटिंग ए स्पीचेस या ग्रंथामध्ये तुम्ही धम्म दीक्षेचं ऐतिहासिक भाषण याच्यामध्ये ते वाचू शकता। तर तो महत्वाचा पुरावा आज होळीच्या निमित्तानं, त्या प्रतिक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं मी सांगतो। तर बाबासाहेब काय म्हणतात त्या ठिकाणी, हे मी वारंवार सांगत आहो, पण आणखी सांगत आहो याच्यासाठी की बाबासाहेब त्या ठिकाणी असं म्हणतात की खांडववनामध्ये म्हणजे पुराणात असे दाखले सापडतात, बाबासाहेबांचे शब्द आहे, पुराणात असे दाखले सापडतात की खांडववनामध्ये नाग लोकांना जाळल्याचे दाखले आहे। आणि त्या नाग लोकांमधून अगस्ती नावाच्या एका ऋषीने, मुनीने एक नाग मनुष्य वाचविला, त्याचेच आपण नागवंशज लोक आहो। हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे। म्हणजे अनेक नागवंशी लोकांना जाळण्यात आलं, याचे दाखले पुराणात खांडववनामध्ये जाळण्यात आलेलं आहे। तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। आणि मग पुन्हा सांगतो, ते अगस्ती नावाच्या एका ऋषीने, मुनीने एक नाग मनुष्य वाचवला, त्याचेच आपण नाग वंशज आहोत। आता तो एक नाग मनुष्य कोणता वाचवला याचं नाव मात्र त्याच्यामध्ये आलेलं नाही, परंतु तो मात्र तक्षक नाग आहे, ज्यांनी तक्षशिला हे जगातील, विश्वातील पहिलं प्राचीन बौद्ध विद्यापीठ बांधलेलं होतं, तो तक्षक नाग। आणि बुद्धाच्या काळामध्ये नाग लोकांनीच सर्वप्रथम बुद्ध धम्माचा अंगीकार केला आणि नाग लोकांनीच बुद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला। कोलीय लोक, जे कोलीय वंशज होते, हे सुद्धा नागवंशीयच लोक होते। आणि बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की बोधगयेचा मुचलिंद नावाचा नाग किंवा काल नावाचा नाग, तर या नाग लोकांनीच सर्वप्रथम बुद्ध धम्माचा अंगीकार करून संपूर्ण जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। नंतरच्या ही दुसरी धम्मसंगीती जी वैशालीला भरली, तो राजा सुद्धा शिशुनाग वंशाचा काला अशोक नावाचा नागवंशीच राजा होता। आणि या नागवंशी चा इतिहास संपूर्ण जम्बूद्वीप हा नाग लोकांनी, नागवंशीय लोकांनी भरलेला होता। तर बाबासाहेब असंही म्हणतात नागपूरच्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये की नागपूर हे ठिकाण मी कशासाठी निवडलेलं आहे, तर नागपूर म्हणजे वंदनेमध्ये सुद्धा आपण म्हणतो, बुद्ध धम्मच्च संघ सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे, धातु गब्बे नाही आहे तो शब्द, धातवो धातु गब्बे लंकाय, पुढचा शब्द कोणता आहे, लंकाय जम्बूद्वीपे तिदस पुरवरे नागलोकेच थुपे। थुपे शब्द आहे, तुपे शब्द नाही, थुपे म्हणजे तूप होत असते, स्तूप होत असते संस्कारित भाषेमध्ये। तर नाग लोकांनीच या संपूर्ण जम्बूद्वीप मध्ये आणि लंकेमध्ये सुद्धा स्तूपांची निर्मिती केलेली आहे। तर नागपूर हे ठिकाण यासाठी निवडलं म्हणतात बाबासाहेब की संपूर्ण जम्बूद्वीपामध्येच नाग लोक आहे, पण नाग लोकांची विशेष दाट लोकवस्ती संख्या म्हणजे नागपूर, पूर म्हणजे काय तर असंख्य, लाखोच्या संख्येनं हे नाग लोकांचं हे ठिकाण आहे, म्हणून मी नागपूर हे ठिकाण निवडलेलं आहे। आणि नाग शासन या भारतामध्येच होतं। नाग शासन जेव्हा पुन्हा भारतामध्ये नाग शासन येईल तेव्हा पुन्हा बुद्ध शासन आल्याशिवाय राहणार नाही। तर आपण प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये काही नाग लोकांची नावं सुद्धा ऐकलेली आहे। या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये सध्याला सुद्धा काही शहरांची नावं सुद्धा नाग लोकांच्या याच्यावरून आहे, जसं तक्षक नाग, काश्मीरमध्ये अनंतनाग नावाचा जिल्हा आहे, किंवा शेषनाग, शिशुनाग, नागानंद,
किंवा भद्रावतीला भद्रनाग नावाचा धम्मराजा होऊन गेला, नागराजा भद्रनाग, किंवा मग केळझरचा धम्मनाग, किंवा नागराजा धनाभूती, किंवा काश्मीरमध्ये ललितादित्य हा नागराजा होऊन गेला. आणि काही शहरांची नावं सुद्धा नाग लोकांच्या याच्यावरून पडलेली आहे. तर होलिका सण दुसरा तिसरा काही नसून होळी हा सण नागबळी नाग यज्ञ आहे एक प्रकारे. म्हणजे नाग लोकांना, नागवंशी लोकांना ते उपासक उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी, भिक्खू भिक्खुनी हे सुद्धा नागवंशी लोक आहे आणि उपासक उपासिका सुद्धा हे सुद्धा नागवंशी लोक आहे. आणि जे शासनकर्ते राजे महाराजे होते ते सुद्धा नागराजे होते. तर या नागराजांना आणि बौद्ध उपासक उपासिकांना, नागवंशी लोकांना आणि बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींना त्या यज्ञामध्ये जिवंत जाळण्यात आलं. नागबळी नाग यज्ञ म्हणतात. म्हणजे नागबळी नाग यज्ञामध्ये या नागवंशी लोकांना जिवंत जाळलं आणि म्हणून तोच तो होळीचा सण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या जम्बूद्वीप भारतामध्ये नाग लोकांच्या काही विशेष वस्त्या होत्या, त्याच्या नगराची नावं आपल्याला माहीतच आहे. मी नेहमी सांगत असतो, पुन्हा होळीचा सण आलाय म्हणून ते सांगणं पुन्हा अगत्यानं महत्वाचं आहे. तर नागपूर आहे, किंवा झारखंड मध्ये छोटा नागपूरचं पठार आहे, किंवा नागद्वार आहे, किंवा नागवन आहे, किंवा भारतामध्ये नागालँड नावाचं एक राज्य आहे, किंवा नागेपल्ली आहे, नागरधन आहे, नागरा आहे, किंवा अनंतनाग आहे, किंवा नागठाणा आहे, नागझरी आहे. या विदर्भाला तर नाग विदर्भ म्हणून ओळखलं जातं. किंवा नागमुंडा आहे. आणि सातवाहन, वाकाटक हे जे राजवंशी होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, सातवाहन आणि वाकाटक हे सुद्धा नागराजेच होते. यांनी सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आपण त्रिपिटकाच्या थेर गाथामध्ये जर बघितलं, थेर गाथामध्ये नाग या शब्दाशी संबंधित असलेल्या काही भिक्खूंची नावं सुद्धा आपल्याला थेर गाथामध्ये सापडते. म्हणजे बुद्धाचे समकालीन भिक्खू, त्याच्यामध्ये नागस्माल नावाचा भिक्खू, किंवा नागीत नावाचा भिक्खू, हा नागीत भिक्खू कोलीय वंशाचा होता, किंवा मुचलिंद नाग, किंवा कालनाग. आणि नंतरच्या काळामध्ये नागसेन भिक्खू, किंवा नागार्जुन भिक्खू, किंवा नागरक्षित भिक्खू, नागानंद भिक्खू, आणि भीमा कोरेगावाच्या युद्धामध्ये ज्यांनी आपला पराक्रम दाखवलेला आहे तो सिद्धनाग आणि रायनाग. तर या नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. बुद्धालाच नागमुनी सुद्धा म्हणतात. म्हणजे साक्य मुनी, महामुनी आणि नागमुनी सुद्धा बुद्धाला म्हणतात. बुद्धालाच नागनाथही म्हणतात. लोकनाथ, सारनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ आणि नागनाथ हे सुद्धा बुद्धांचंच नाव आहे. ऍक्च्युली नाथ हा शब्दच पाली शब्द आहे. तर हा जो होळी नावाचा जो सण आहे, तर हा होळी नावाचा सण फाल्गुन महिन्यामध्ये येत असतो. आणि दुसरी गोष्ट, संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये नाग लोकांचं वास्तव्य होतं आणि या नाग लोकांना नागबळी बळी म्हणजे त्यांचा जीव हत्या करण्यात आली. त्यांना नाग, त्या यज्ञाचंच नाव आहे नाग यज्ञ. आता नाग यज्ञ म्हणजे काय, तर नागांना, सर्पांना त्या यज्ञामध्ये जिवंत जाळलं नाही, तर नाग लोकांनाच त्या यज्ञामध्ये, नाग यज्ञामध्ये नागबळी नाग यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये नागवंशी लोकांना जिवंत जाळण्यात आलं. आणि तोच होलिका नावाचा सण किंवा होळी नावाचा सण साजरा करण्यात आला. दुसरी गोष्ट, याच होळीच्या अशा या प्रतिक्रांतीच्या सणाच्या पर्वावर नालंदा नावाचं बौद्ध विद्यापीठ, जे नालंदा नावाचं बौद्ध विद्यापीठ 6 महिने त्याच्यातले धम्मग्रंथ जळत राहिले. रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नसागर, रत्नदोधी आणि रत्नरंजक नावाच्या अशा 3 लायब्रऱ्या होत्या, अभ्यासिका होत्या नालंदामध्ये. तर या नालंदा बौद्ध विद्यापीठांना ज्या दिवशी आग लावली तो दिवस म्हणजे होळीचा सण होता. त्या ठिकाणी 90 लाख धम्मग्रंथ होते, ते ब्राह्मणवाद्यांनी जाळले. मोहम्मद बख्तियार खिलजी नावाच्या तुर्की मुस्लिम आक्रमकांनी नालंदा विद्यापीठ जाळलं नाही. देश विदेशामधून त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंनी किंवा बौद्ध लोक यायचे. म्हणजे आपल्याला माहित आहे, चीनी प्रवासी युआन शांग, फायान इसिंग आणि हायचो आणि इतरही 56 ट्रॅव्हलर्स
त्या नालंदा विद्यापीठामध्ये शिकायचे. जगामध्ये कुठे नसेल एवढं संपूर्ण विषयाचं ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान किंवा त्या ठिकाणी गणित, सर्वच प्रकारच्या विषयाचं, खगोल, भूगोल, म्हणजे सगळ्याच प्रकारचं डिटेल नॉलेज त्या नालंदा विद्यापीठामध्ये शिकवल्या जायचं. तर ज्या दिवशी नालंदा विद्यापीठ जाळलं ते एकूण 6 महिने जळत राहिलं. 90 लाख पुस्तकं त्या ठिकाणी जाळली. बंगालचा शशांक नावाचा ब्राह्मण राजा यांनीच नालंदा विद्यापीठ जाळलं. बख्तियार खिलजीनं अजिबात जाळलेलं नाही. त्यांनी, ते आक्रमक जरी होते, साम्राज्यवादी जरी होते, त्यांनी तोडफोड नक्कीच केली, परंतु मात्र नालंदा बौद्ध विद्यापीठ आणि इतरही बौद्ध विद्यापीठ आणि इतरही महाविहार हे ब्राह्मणांनीच जाळलेले आहे किंवा त्यांची नासधूस, तोडफोड केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर ज्यावेळी नालंदा बौद्ध विद्यापीठ जाळण्यात आलं किंवा इतर बौद्ध महाविहार आणि जे बौद्ध विद्यापीठ जाळण्यात आले, जसं विक्रमशिला, तक्षशिला, वल्लभी, वडनागर, तर अशा जे काही बौद्ध विद्यापीठ होते, त्या बौद्ध विद्यापीठातले जे काही भिक्खू होते, काही भिक्खू जंगला पहाडामध्ये आपला जीव वाचून ते लपून बसले आणि तेच मग नवनाथ, आदिनाथ पंथाचे लोक दाढ्या मिश्याचे केस वाढवून ते जंगला पहाडामध्ये, संपूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये काही भिक्खू जंगला पहाडात लपून राहिले. पण ते केवळ लपूनच राहिले नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. आणि काही भिक्खू चायनाचे जे 3 भिक्खू होते ते आधीच शिकून गेले होते. त्यांनी काही ग्रंथ, धम्मग्रंथ आपल्या विदेशामध्ये नेलेले होते. आणि काही भिक्खू भीतीपोटी विदेशामध्ये, काही तिबेटमध्ये, नेपाळमध्ये, काही अफगाणिस्तानमध्ये, काही श्रीलंकेमध्ये, काही भिक्खू चायना, कोरिया पर्यंत ते निघून गेले. तर अशा पद्धतीनं काही धम्मग्रंथ शिल्लक राहिले आणि अशा पद्धतीनं बौद्ध विद्यापीठांना आगी लावण्यात आल्या आणि त्या बौद्ध विद्यापीठांचा विध्वंस करण्यात आला. भिक्खूंना सुद्धा जिवंत जाळण्यात आलं. काही भिक्खू हे आपला जीव मुठीत घेऊन त्यांनी आपला जीव वाचवला. तर हाच तो होळीचा प्रतिक्रांतीचा सण आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, या फागुन पौर्णिमेमध्ये म्हणजे हा होळी नावाचा सण म्हणजे जाणीवपूर्वक तो होळी नावाचा सण पौर्णिमेच्या दिवशी येते. आणि ज्या पौर्णिमेच्या दिवशी हा जो सण आहे हा बिभत्स असा सण आहे. आणि पौर्णिमेचा एक पवित्र दिवस असतो, उपोषताचा दिवस असतो, एक मंगलकारी शुभ दिवस असतो, बौद्धांच्या त्या आचरणाचा, शिलाचाराचा, सदाचाराचा दिवस असतो. तर त्याच दिवसाले हा प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये हा म्हणजे बौद्ध भिक्खूंना जिवंत जाळलं, बौद्ध नागराजांना जिवंत जाळलं, तशी खुनाची होळी त्या ठिकाणी ब्राह्मणवादी लोकांनी साजरी केलेली आहे. तर या फागुन मासमध्ये किंवा या फाल्गुन महिन्यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध हे कपिल वस्तूला येत असतात. त्यांचं आगमन होत असतं. त्यांच्या प्रित्यर्थाचाही हा एक आनंदाचा दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट, या फाल्गुन पौर्णिमेच्या जे पर्वावर आहे, जसं आता उन्हाळा आहे, तर या उन्हाळ्याच्या सीजन मध्ये आपण सर्वीकडे जर पाहिलं डोंगर, दऱ्या, पहाड्यामध्ये, तर आपल्याला काही झाडं दिसतात जी ज्याला पळसाची झाडं म्हणतो, त्याला आपण हिंदीमध्ये पलाश म्हणत असतो. तर हेही सांगितलं पाहिजे मी तुम्हाला होळीच्या निमित्तानं. तर या पळसाच्या फुलाच्या जो कलर आहे, नैसर्गिक कलर ते लोक लावत होते. आता तर ते एक केमिकलचा कलर लावतात. तर पलाश किंवा त्याला मराठीमध्ये पळसाचं झाड म्हणत असतात. तर ह्या पळसाचे एकूण पिवळा, म्हणजे आपण केवळ 1-2 कलरच पाहिले असेल, पण काही दुर्मिळ झाडं पळसाची आहे की पिवळा, केसरी आणि लाल, काही दुर्मिळ प्रमाणात पांढरा आणि काळा सुद्धा पळसाची फुलं आहे. तर प्राचीन काळामध्ये म्हणजे बुद्धाच्या काळामध्येच या पळसाच्या जे फुलं आहे, तर या पळसाच्या फुलाचा कलर चिवरासाठी वापरला जात होता, म्हणजे पिवळं, लाल आणि केसरी. तर आपल्याला हे या उन्हाळ्यामध्ये ते दिसत असतं फाल्गुन पौर्णिमामध्ये. आणि दुसरी गोष्ट, या होळीच्या दुसऱ्या दिवसचा म्हणजे या भारतामध्ये ब्राह्मणवादी, मनुवादी लोकांची सोच बघा कशी आहे. म्हणजे प्रत्येक सणाच्या दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. प्रत्येक सणाच्या मागे काय असतो? पाडवा असतो. पाडवा या शब्दाचाच अर्थ आहे पाडाव. पाडाव म्हणजे पराभव. म्हणजे कशाचा पराभव करायचा आहे? पाडवा. म्हणजे ब्राह्मणवाद्यांचा प्रत्येक सण प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये तर आहेच,
पण पाडवा या शब्दाचाच अर्थ होते पाडाव करणं, कोणाचा तरी पराभव करणं, पराजित करणं किंवा काहीतरी नेस्तनाबूत करणं. तर पाडवा म्हणजे काय असतो, तर पाडव्याच्या दिवशी अनेक बकरे आणि कोंबड्यांच्या कत्तली होते. म्हणजे बुद्धाच्या पंचशिलाला जे मान्य नाही ते पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी ते केल्या जात असतं. म्हणजे प्राणी हत्या होते, पहिल्या शिलाचं उल्लंघन होतं. दुसरी गोष्ट, या होळीच्या सणामध्ये हत्याही होतात, काही लोक हत्याही करतात. तुकोबारायाची हत्या मंबाजी भट आणि रामेश्वर भटांनी तुकाराम महाराजांची हत्या होळीच्या या अशा उत्सवामध्येच केलेली आहे, त्यांचे इंद्रायणी नदीमध्ये. म्हणजे तुकोबारायांनी संपूर्ण आयुष्य म्हणजे भंडारा डोंगरची बुद्धलेणी, भामचंद्र डोंगरची बुद्धलेणी आणि फिरंगाईची डोंगरची बुद्धलेणी आणि कारल्याच्या बुद्धलेणीमध्ये ते राहायचे. त्यांची पत्नी नेहमी सिदोरी घेऊन जायची. म्हणजे भंडारा डोंगरची जी बुद्धलेणी आहे देहुगावला संत तुकाराम महाराजांच्या, त्यांनी आयुष्यभर बुद्धलेणीमध्येच त्यांचं वास्तव्य होतं. ते घरी अजिबात राहायचे नाही. संपूर्ण अभंग गाथा त्यांनी भंडारा डोंगरच्या बुद्धलेणीमध्ये देहुगावला लिहिलेले आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य बुद्धलेणीमध्येच गेलेलं आहे आणि त्यांच्यावर बुद्ध धम्माच्या विचाराचा प्रभाव होता. आणि ते मोरे अण्णा होतं. महाराष्ट्रामध्ये मोरे आहे, परंतु ते सम्राट अशोकांच्या मौर्य वंशाचे होते. तर ब्राह्मणवादी लोकांनी त्यांच्या ज्या गाथा आहे त्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या, त्या तर बुडवल्याच होत्या, पण तुकाराम महाराजांचा हत्या सुद्धा होळीच्या दिवशीच ब्राह्मणांनी केली. त्यांचे बारीक बारीक म्हणजे महामोगलायन भंतेजी सारखे तुकडे करून त्यांचे ते इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिले. आणि होळीच्याच दिवशी म्हणजे होळीचा आणि होळीच्या पाडव्याच्या दिवशी अशी अफवा पसरवली देहुगावला, पुणेला, की तुकाराम महाराजांना स्वर्गामधून एक पुष्पक नावाचं विमान त्यांना न्यायला आलं. आता मी त्या ठिकाणी स्वतः गेलो, ज्या ठिकाणी पुष्पक विमान न्यायला आलं म्हणतात ती जागा बौद्ध लोकांची आहे, इंद्रायणी नदीच्या काठी. आणि ते देवगावला बी जात असताना तिथे चव्हाण नगर आहे. चव्हाण नगर मध्ये पूर्ण चव्हाण बुद्धिस्ट लोक आहे आपले आडनावाचे. तर ती आपल्या महारवाड्यामध्येच ते पुष्पक विमान आलं असं त्यांची दंतकथा आहे. वास्तविक पाहता ती महारवाड्यातलीच जागा आहे इंद्रायणी नदीच्या काठी. तिथे काही पुष्पक विमान आलं नाही आणि काहीच आलं नाही. म्हणजे बाकीचे जे संत होते, इतरही संत होते महाराष्ट्रामध्ये, चोखामेळा, नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, तर सगळ्या संतांसाठी पुष्पक विमान स्वर्गातून का आलं नाही? केवळ तुकाराम महाराजासाठीच का आलं? कारण ते बुद्धिस्ट होते, त्यांनी ब्राह्मणी वर्ण वर्चस्वावर विरोध केलेला होता. आणि दुसरी गोष्ट, ब्राह्मणांची त्यांनी पोलखोल केली होती. आणि म्हणूनच कबीरासारखी आणि संत रविदासासारखी हत्या सुद्धा होळीच्या दिवशी तुकाराम महाराजांची झालेली आहे. हे अनेक लोकांचं मत आहे आणि ती खरी गोष्ट आहे. इतर संतांसाठी पुष्पक विमान स्वर्गातून आलं नाही आणि तुकाराम महाराजांसाठी कसं आलं? तर ही सगळ्यात साप खोटी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांची हत्याच कोण्या दिवशी झाली? होळीच्या दिवशी झाली आहे. कबीरासारखीच त्यांची ही हत्या झाली. तर दुसरी गोष्ट आपण लक्षात घेऊया की होळीच्या दिवसाला नेमकं काय होते. होळीच्या दिवसाला अनेक लोक आपलं जुनं वैरत्व काढतात, म्हणजे प्राणी हत्या होते. म्हणजे होळी आणि होळीच्या पाडव्याच्या दिवशी काय होते? प्राणी हत्या होते. दुसरी गोष्ट, या होळीच्या पर्वामध्ये गाली गलिच्छपणाच्या शिवीगाळ दिल्या जातात. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये एवढ्या अश्लील आणि गाली गलोच आणि शिवीगाळ करण्याचा हे सण आहे. दुसरी गोष्ट, या होळीच्या पर्वावर या रंग लावत असताना व्याभिचार, अनाचार सुद्धा होतो. म्हणजे काही पुरुष मंडळी, चावट विचाराचे पुरुष मंडळी किंवा काही स्त्रीलंपट कुविचाराचे पुरुष मंडळी स्त्रियांच्या कुठल्याही शरीराला ते स्पर्श करतात होळीच्या रंग लावण्याच्या बहाण्यानं. आणि बुद्धानं आपल्याला सांगितलं आहे, आईच्या वयाची असेल तर आई समान, मुलीच्या वयाची असेल तर मुली समान आणि बहिणीच्या वयाची असेल तर बहिणी समान. म्हणजे तिसऱ्या शिलाचंही उल्लंघन होळीमध्ये केलं जातं. म्हणजे जाणीवपूर्वक बुद्धाच्या पंचशिलाला कसं खतम करायचं म्हणून होळी आणि होळीच्या पाडव्यासारखे हे प्रतिक्रांतीचे सण ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केले आहे. दुसरी गोष्ट, या होळीमध्ये अंग प्रदर्शन होतं. अंग प्रदर्शन म्हणजे काय? तर अंगावरची कापड वगैरे काढून नाचल्या जातं. आणि आजही आपल्या समाजातली लोक, मी एका ठिकाणी पाहिलं की आपल्या समाजातील महिला बुद्ध विहारात येतील नाही,
किंवा मग चांगल्या धम्म परिषदमध्ये येणार नाही, पण आजही आपल्या समाजामध्ये लपून मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं की महिला होळीच्या दिवशी विहारापाशी डीजे लावतात आणि डीजे लावून त्याच्यावर नाचतात आणि एकमेकांना कलर लावतात. जे बुद्ध विहार शांतीचं ठिकाण आहे, आजही बौद्ध लोक बुद्ध विहाराच्या समोर होळी सण साजरा करते. कोणता? ब्राह्मणांचा सण साजरा करते. तुम्ही कुठल्याही, आता आपण पुलगावमध्ये राहत असताना जाकीर हुसेन कॉलनी आहे, तर आपण काय म्हणतो, मुस्लिम हिंदू सब भाई भाई, परंतु मुस्लिम लोकांना मात्र हिंदू माणूस राहो का मग तो बौद्ध समाजाचा राहो, जो मी त्याला बौद्ध म्हणतच नाही, त्याला महार म्हणतो, हे माणसं कुठलाही त्याचा मुस्लिम मित्र असला तर त्याला मात्र रंग लावण्याची त्याची हिंमत होत नाही. पहा, म्हणजे एखादी महार माणूस असेल, मी त्याला महारच म्हणतो जो कलर लावतो तो, तर महार माणूस आणि हिंदू माणूस एकामेकाला कलर लावू शकतो, पण त्याचाच एखादी जर मुस्लिम मित्र असेल तर त्याच्या मुस्लिम मित्राला मात्र तो रंग लावण्याची हिंमत करू शकत नाही, कारण त्याच्या मजहबमध्ये ते शिकवल्या जात नाही. आणि तुम्ही कुठल्याही मुस्लिम वस्तीमध्ये जा, तुम्हाला कुठलाही मुस्लिम बांधव किंवा कुठलाही लहान मुलगा सुद्धा मुस्लिमांचा तुम्हाला होळी खेळताना दिसत नाही किंवा फटाके फोडताना दिसत नाही. हिंदूंचे कुठले सण मुसलमान आणि ख्रिश्चन लोक साजरे करत नाही, तर बौद्धांनी का करावे? आपण बुद्धिस्ट आहोत. आपल्या जुन्या प्रथा परंपरा बाबासाहेबांनी 22 मध्ये सांगितलंय ना, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही, मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही. तर ह्या आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचा आहे, त्याच्या पलीकडे आपले कुठलेही सण नाही, हे मी वारंवार सांगत असतो. तर आपण मुस्लिमांकडून आदर्श घेतला पाहिजे. तर लोक आजही आपल्या समाजामध्ये जे शांतीचं ठिकाण आहे, धम्म प्रचार आणि प्रसाराचं ठिकाण आहे, ते ज्ञान मार्गाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी संस्कार घडले जातात. तर त्याच अशा शांततेच्या बुद्ध विहाराच्या पटांगणामध्ये काही बुद्धिस्ट लोक बुद्ध विहाराच्या समोर डीजे लावून किंवा पिक्चरचे सिनेमाचे अश्लील गाणे लावून महिला मंडळ सुद्धा त्या ठिकाणी होळी खेळतात. हे कितपत योग्य आहे? ही चुकीची गोष्ट आहे आणि आपण कुठेतरी चुकत आहोत, याचं भान लोकांना असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बुद्धाच्या काळामध्ये संगारव नावाचं सुत्ता आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर माहिती आहे रंगाच्या संदर्भात, की संगारव सुत्त मी एकदा सांगेल, तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने रंगाच्या संदर्भात खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे संगारव सुत्तामध्ये. तर त्या ठिकाणी संगारव नावाचा एक ब्राह्मण उपासक असतो भगवान बुद्धाचा, तर त्याला असं विचारतो की हे संगारव, एखादी जर पाणी गढूळ असेल, म्हणजे माती मिश्रित पाणी असेल गढूळ, त्या गढूळ पाण्यामध्ये जर एखाद्या मनुष्यानं आपला चेहरा बघण्याचा प्रयत्न केला तर त्याचा चेहरा स्पष्ट आणि साफ दिसेल का? तर तो संगारव म्हणतो अजिबात नाही. जर त्या एखाद्या पाण्यामध्ये काळा, निळा किंवा इतर रंग जर कलर जर मिसळला त्या पाण्यामध्ये, तर त्या रंग मिसळलेल्या रंगबेरंगी पाण्यामध्ये जर एखाद्या माणसाने आपला चेहरा बघण्याचा प्रयत्न केला तर तो चेहरा व्यवस्थित दिसेल का? किंवा एखाद्या पाण्यामध्ये शेवाळ मिसळलेली आहे, पालापाचोळा मिसळलेला आहे, तर त्याच्यामध्ये चेहरा स्पष्ट दिसेल का? तर अजिबात दिसणार नाही. किंवा एखादे उकळते गरम पाणी आहे जे बुडबुड्या मारत आहे, उकळत्या गरम बुडबुड्या मारणाऱ्या पाण्यामध्ये जर माणसाने आपला चेहरा बघितला तर त्याचा चेहरा स्पष्ट दिसेल का? तर दिसणार नाही. पण त्याच गढूळ शेवाळ निर्मित पाण्यामध्ये जर एखाद्या माणसानं तुरटी टाकली, हे मिलित प्रश्नामध्ये सुद्धा आहे, आणि त्याच्यातला संपूर्ण गाळ असेल, घाण असेल, पालापाचोळा असेल, शेवाळ असेल, तर जो तो खाली बसत असेल तर त्या स्वच्छ, पारदर्शी, निर्मळ आणि अशा स्वच्छ पाण्यामध्ये माणसाचा चेहरा स्पष्ट दिसू शकेल. तर हे संगारव सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आता रंगाचा विषय आला म्हणून मी ते थोडक्यात सांगितलेलं आहे गडबडीत. तर रंगाचा इतिहास सुद्धा आपण थोडासा जाणून घेऊया. आजची धम्मदेशना छोटी आहे, आजचा विषय हा छोटा आहे होलिकेचा. तर रंगाची निर्मिती आणि उत्पत्ती कशी झाली? तर रंग निर्मिती 40,000 वर्षापूर्वी आहे. लक्षात घ्या, रंगाची निर्मिती कुठे झाली आपण ते बघूया. की रंगाची उत्पत्ती आहे, जे लोक रंग लावतात, तर आपण पाहिलं असेल की भीमबेटका साची पासून काही अंतरावरच आहे भीमबेटका, आदी मानवांनी खोदलेल्या. तर त्या भीमबेटकामध्ये
प्राचीन आदी मानवांनी काढलेली काही रंगीत चित्र आहे, प्राण्यांची चित्र आहे, झाडांची चित्र आहे, पशु पक्ष्यांची चित्र आहे किंवा शस्त्रांची चित्र आहे. पण जगामध्ये पहिलं चित्र म्हणजे 40,000 वर्षापूर्वी शैल चित्र होते. आदी मानवानं चित्र काढले होते, पण ते कशाचे काढले होते? प्राण्यांचे, पशु पक्ष्यांचे, फुलांचे, झाडांचे याचे काढले होते. पण जगामध्ये पहिलं चित्र जर कुणाचं तयार झालं असेल, हे 33 कोटी देवी देवताचं नाही, जगातलं पहिलं रंगीत चित्र जर कोणी म्हणजे कोणाचं निर्माण झालं असेल जगातमध्ये, तर ते तथागत बुद्धाचंच झालेलं आहे. नंतर हे देवी देवताचे चित्र M.F. हुसेन आणि राजा रवी वर्मा नावाच्या ब्राह्मणांनी एक काल्पनिक चित्र 33 कोटी देवी देवताचे बनवले. वास्तविक पाहता 33 कोटी हा जो शब्द आहे का नाही, 33 देवता लोक हा शब्द बौद्ध साहित्यामध्ये सापडते. कोणता? 33 वरूनच म्हणजे 33 वरूनच ते 33 कोटी असं ते बनवलेलं आहे. म्हणजे हे शब्दही चोरलेले आहेत त्यांनी, लक्षात घ्या. तर 40,000 वर्षापूर्वीच भीमबेटकामध्ये हे शैल चित्र आपल्याला दिसतात. आणि मोहेंजोदडो मध्ये सुद्धा काही रंगीत पेंटिंग केलेली भांडे सुद्धा आपल्याला सापडतात. जेव्हा सिंधू सभ्यतेचं उत्खनन केलं, त्याच्यामध्ये पिंपळाच्या पानं काढलेले, म्हणजे असं पिंपळाचे पानं बर्तनवर भांडे काढलेले तुम्हाला मोबाईल मध्ये ते पाहता येईल. म्हणजे भिक्षा पात्र सुद्धा मोहेंजोदडो लागले, ते सुद्धा पेंटिंग. म्हणजे सिंधू सभ्यतेमध्ये आणि भीमबेटकामध्ये सुद्धा कलर होते. तर बघा, सिंधू सभ्यतेमध्ये 3 प्रकारच्या लिपी प्राप्त झालेल्या आहे. एक लिपी कोणती? आता तिथली लिपी वाचता आली नाही. आता ते सिंधू सभ्यतेची जी लिपी आहे ती वाचता आली नाही, पण तिथं 3 प्रकारच्या लिप्या प्राप्त झाल्या. एक आहे चित्रलिपी, दुसरी आहे भावलिपी आणि तिसरी आहे शब्दलिपी. पण ते शब्दलिपी अजूनही कोणाला डिकोड करता आली नाही, वाचता आली नाही. मी कुठलं सांगत आहोत तुम्हाला? इंडस सिव्हिलायझेशनचं. आणि दुसरी गोष्ट, या रंगीत सुंदर पेंटिंग म्हणजे रंगाचा विषय सांगत असताना जगामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आणि जगप्रसिद्ध ते युनेस्कोचं ठिकाण आहे ते. मी नक्कीच त्या ठिकाणी जाणार, माझा संकल्पही आहे. नेपाळमध्ये असं एक ठिकाण आहे, तिथं 10,000 बौद्ध गुफा आहे. एकाच ठिकाणी 10,000 बौद्ध गुफा. तर त्या बौद्ध गुफा मुस्तांग बौद्ध गुफा नेपाळच्या परिसरामध्ये आहे. आता तो मुस्तांग बौद्ध गुफाचा जो भाग आहे तो प्राचीन काळामध्ये जम्बूद्वीप भारताचाच भाग होता. तर तिथं 10,000 बौद्ध गुफा आहे. आणि त्या 10,000 बौद्ध गुफांमध्ये मुस्तांग बौद्ध गुफा नेपाळमध्ये, तिथेही बुद्धाच्या पेंटिंग काढलेल्या आहे कितीतरी वर्षापूर्वीच्या. आणि म्हणजे रंगाचा शोध सुद्धा बौद्ध भिक्खूंनी आणि राजे महाराजांनी लावलेला आहे. बुद्धाच्या काळामध्ये ज्याला गांधार देश म्हणून ओळखल्या जात होतं, परंतु तो आता अफगाणिस्तान, पाकिस्तान म्हणून ओळखला जातो वेगवेगळा. पण बुद्धाच्या काळामध्ये त्याला गांधार देश म्हणायचे. लक्षात घ्या, गांधार देशामध्ये बुद्ध स्वतः गेले होते वक्कली नावाच्या भिक्खूला भेटण्याकरिता. लक्षात घ्या. आणि गांधार हे प्राचीन बौद्ध मूर्तीचं कला केंद्र आहे. तर तिथेही 2016 मध्ये म्हणजे 2001 मध्ये ओसामा बिन लादेन या तालिबानी तिथल्या बुद्ध मूर्त्या म्हणजे सम्राट कनिष्कानं उभारलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या प्राचीन बौद्ध मूर्त्या त्यांनी नष्ट केल्या होत्या. तर तिथं बामियान नावाच्या बौद्ध गुफा आहे. तर त्या बामियान नावाच्या बौद्ध गुफामध्ये सुद्धा काही बुद्धाच्या रंगीत पेंटिंग आहे. आणि असा संशोधन आहे की बामियान अफगाणिस्तानच्या बौद्ध गुफांमध्ये जे खाकस आहे का नाही, खाकस एक मसाल्याचा पदार्थ म्हणून ज्याला खसखस म्हणतात, त्याचा सुद्धा वापर बामियांच्या बौद्ध गुफांच्या पेंटिंग साठी केलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की या भारतामध्ये जगामधली सगळ्यात सुंदर चित्रलिपी म्हणजे रंगीत पेंटिंग साठी कोणतं प्रसिद्ध आहे? अजिंठा आणि वेरूळ. तुम्ही अजिंठा वेरूळला जर गेले तर तिथं दशरथ जातक, महाकपी जातक, महाजनक जातक, वेसंतर जातक किंवा सगळ्याच प्रकारच्या जातक कथा पेंटिंग मध्ये काढलेल्या आहेत. तर ह्या पेंटिंग म्हणजे बौद्ध भिक्खूंनी नैसर्गिक कलर, नैसर्गिक रंगाचा शोध लावला होता. आणि ते नैसर्गिक रंग आजही तुम्हाला कुठे दिसतात? अजिंठाची लेणी आहे प्रामुख्यानं, किंवा कान्हेरीची मुंबईची लेणी आहे, किंवा पितळखोरा, कार्ल्याची बुद्ध लेणी किंवा बेडसे, ठाणाळेची बुद्ध लेणी. आणि मध्य प्रदेशामध्ये धार जिल्ह्यामध्ये बाघ नावाची बौद्ध गुफा आहे, तिथेही सुद्धा रंगीत पेंटिंग काढलेली आहे. किंवा तामिळनाडूमध्ये सित्तनवासल असेल, किंवा उत्तर प्रदेशमध्ये देवगड असेल,
किंवा इकडे बेलम नावाची आंध्र प्रदेशमध्ये गुफा असेल तर इथं बौद्ध पेंटिंग बौद्ध भिक्खूंनी काढलेले आहेत. म्हणजे रंगाची निर्मिती सुद्धा बौद्ध भिक्खूंनी केलेली आहे. आपल्याला माहित आहे की प्राचीन काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे जे गेरुवा माती आहे, लाल माती आहे, या लाल मातीचा उपयोग किंवा पळसाच्या फुलाच्या कलराचा उपयोग चिवर रंगवण्यासाठी भिक्खू लोक करत होते. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा रंग होते. बौद्ध भिक्खूंनी तथागत बुद्धांनी रंगाचा शोध लावलेला होता हे लक्षात घ्या. कारण लाल, पिवळं, कथ्थ हे सगळे जे चिवर आहे म्हणजे बौद्ध भिक्खूंना चिवरही शिवता येत होतं आणि त्याच प्रकारे ते सुतही काढत होते, त्याला रंगवत होते, वाळवत होते. तर ही रंग निर्मिती बुद्धाच्या काळापासूनच आहे हे लक्षात घ्यायचं आहे. रंगाची पद्धत अलीकडची नाही आहे. तुम्ही अजंठामध्ये जर गेले तर तुम्हाला अजंठामध्ये तुम्हाला वनस्पतीचे कलर दिसतात. वनस्पतीचे म्हणजे त्याच्यामध्ये भगवा असेल, केसरी असेल, लाल असेल आणि निळा. आणि दुसरी गोष्ट असा उल्लेख आहे, असा व्हॉल्टर स्पिंक असा म्हणतो की जे अजंठाची 29 नंबरची लेणी आहे की नाही अजंठामध्ये आणि इतर, तर निळा कलर इटली मधून, रोम मधून मागवला गेला होता. म्हणजे बघा लक्षात घ्या, निळा कलर जो अजंठाच्या लेणीमध्ये आहे, काही प्रमाणात निळ्या कलरच्या पेंटिंग आहेत. हा निळा कलर बाहेर देशामधून, रोम आणि इटली मधून, मिस्र देशातून मागवला गेला होता, त्याची उल्लेख आहे. तर आपण थोडं होळीकडे वळूया आणि या ठिकाणी थांबूया. तर हा होळी नावाचा सण भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठे साजरा होतो तर तो होतो, त्याचे प्रमुख नाव आहे, विशेष प्रसिद्ध आहे होळी. होळी तशी हे ब्राह्मणी लोक संपूर्ण भारतामध्ये SC ST OBC लोकही साजरे करतात, परंतु ब्राह्मणवादी लोकांनी हे त्यांच्यावर थोपवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठीच मी सांगत आहो. तर भारतामध्ये होळीसाठी प्रसिद्ध असलेले म्हणजे कोणत्या ठिकाणच्या होळी प्रसिद्ध आहे तर तेही बौद्ध स्थळच आहे. तर होळी खास करून मथुरा किंवा बरसाना किंवा गोकुळ, वृंदावन किंवा द्वारिका हे जे काल्पनिक भगवान श्रीकृष्णाशी जे जोडलेले जातात किंवा राधा मीराशी जोडलेले जातात, या ठिकाणी प्रामुख्यानं विशेष होळी प्रसिद्ध आहे. आता ज्या ठिकाणी भारतामध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय होळी नावाचा सण आहे ती सगळीच्या सगळं बुद्धाची ठिकाण आहे. आता सगळ्यात महत्वाची जी होळीचा संबंध आहे म्हणजे सगळ्यात मोठी होळी ज्या ठिकाणी होते ते म्हणजे मथुरा. आणि मथुरा हे सम्राट कनिष्काची आणि बौद्ध सम्राट वासुदेव सम्राटाची म्हणजे सम्राट कनिष्काचा पणनातू वासुदेव बौद्ध सम्राट आणि सम्राट कनिष्क आणि सम्राट हुविष्क सम्राट कनिष्काची राजधानी होती. कोणती? मथुरा. लक्षात घ्या, मथुरेलाच जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती तयार झाली म्हणजे मथुरा मूर्तिकला केंद्र. लक्षात घ्या, आजही तुम्ही मथुरेला गेले तर मथुरेच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये मथुरेला 30 ते 35 हजार बुद्धाच्या मूर्त्या लाल बलुआ पत्थर मध्ये ठेवलेल्या आहे. आजही राष्ट्रपती भवनामध्ये जे बुद्ध मूर्ती ठेवलेली आहे, भारतरत्न पुरस्कार तिच्या समोर दिला जातो, ती मथुरा मूर्तिकला तिथलीच आहे ती राष्ट्रपती भवनामधल्या. तर सगळ्यात जास्त बुद्ध मूर्त्या मथुरेलाच प्राप्त झाल्या कारण मथुरा हे मूर्तिकला केंद्र होतं. जगातली पहिली बुद्ध मूर्ती कुठे तयार झाली? मथुरेलाच झाली. आणि गांधारला आणि मथुरेला एकाच वेळी सम्राट कनिष्कानं बुद्ध मूर्ती कला केंद्र निर्माण केलं होतं. लाखो बुद्ध मूर्त्या तिथे मथुरेला निर्माण केल्या जात होत्या आणि सम्राट कनिष्कानं संपूर्ण जगभर बुद्धाच्या मूर्त्या डोनेट केल्या, दान केल्या. लक्षात घ्या, म्हणजे मथुरा कशासाठी प्रसिद्ध होतं? सम्राट कनिष्काची ती राजधानी होती. दुसरी गोष्ट, ती बुद्ध नगरी होती. बुद्धाच्या काळामध्ये वेरंज नावाचा एक ब्राह्मण होता. कोणता? वेरंज नावाचा एक ब्राह्मण. या वेरंज नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला मथुरेला आमंत्रित केलं होतं. लक्षात घ्या, भगवान बुद्धांनी मथुरा या ठिकाणी आपल्या आयुष्यातला एक वर्षावास सुद्धा केला होता. मथुरेला वेरंज सुत्त जर तुम्ही वाचलं तर वेरंज सुत्त भगवान बुद्धानं मग तिथं त्यांना दुष्काळ पडला होता तर बुद्धानं तिथे मग आनंदानं मग ते जवसाचे दाणे खलबत्त्यामध्ये कुटू त्यांनी ते कसा तरी वर्षावास
पुढे ढकलला ही कहाणी आहे तिथली. तर हे मथुरेला लागून असलेलंच ते वेरंजा म्हणजे मथुरेलाच भगवान बुद्धाने एक वर्षावास सुद्धा केलेला होता. दुसरी गोष्ट, बुद्ध साहित्यामध्ये नकुल माता आणि नकुल पिता हे श्रद्धावान उपासक उपासिका पती पत्नी हे सुद्धा मथुरेचेच आहे. आणि सम्राट अशोकाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे मोग्गलीपुत्त तिस्स आहे का, सम्राट अशोकाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे मोग्गलीपुत्त तिस्स, या सम्राट अशोकाच्या धम्मदीक्षा गुरु मोग्गलीपुत्त तिस्साचं जन्मगाव म्हणजे मथुरा नगरी होय. बुद्धाच्या म्हणजे 84,000 महास्तूपांपैकी सम्राट अशोकाने एक महास्तूप मथुरा या ठिकाणी बांधला होता. आणि सम्राट अशोकाचे ते धम्मदीक्षा गुरु आहे कोण, मोग्गलीपुत्त तिस्स, आणि त्यांचं ते जन्मगाव मथुरा आहे. म्हणून सम्राट अशोकांनी मोग्गलीपुत्त तिस्स त्यांच्या धम्मदीक्षा गुरु असलेल्या त्यांच्या याच्यावर अस्थिवर महास्तूप उभारलेला होता. आणि अशा प्रकारे त्याच ठिकाणी धनभूती नावाचा नागराजा सुद्धा मथुरेला होता. तर मथुरा हा शब्द कशाशी संबंधित आहे, मथुरा म्हणजे महाथेरा. मथुरा म्हणजे काय, महातेरा. आपण मराठीमध्ये म्हणतो काय म्हातारी म्हातारी म्हातारी. तर भिक्खुनीला काय म्हणतात, जी भिक्खुनीला 10 वर्ष झाले चिवर घेऊन उपसंपदा घेऊन तिले महाथेरी म्हणतात, महाथेरी. आणि भिक्खू असेल तर महाथेरा. म्हणजे म्हातारी आणि म्हातारी आणि म्हातारा हा शब्द इथूनच झाला, महाथेरा आणि महाथेरी. त्याच्यावरच मग ते त्रिपिटकामध्ये थेरी गाथा आणि नंतर मग इंग्रजी शब्द थिअरी झाला आणि नंतर थिअरी झालाच, पण नंतर मग काही लोकांनी गालीगुलचे म्हणून बनवलेला आहे थेरडी थेरडा. थेर कोणाला म्हणतात, जो वृद्ध भिक्षू आहे, वयस्क प्रज्ञावान म्हणजे जास्त ज्येष्ठ भिक्खू आहे त्यांना थेर म्हणायचे. आजही पुण्यापाशी गेलं तुम्हाला थेरगाव आहे किंवा थेऊर आहे किंवा मग तेर आहे, तर हे सगळे थेर थेरीवरूनच ते शब्द तयार झालेले आहे. तर दुसरं ठिकाण आहे तर मथुरा म्हणजे महाथेरा शब्दाशी, म्हणजे महाथेरा कोण आहे, मग सम्राट अशोकाचे जे गुरु आहे मोग्गलीपुत्त तिस्स किंवा उपगुप्त, आणि वासवदत्ताची कहाणी तिथलीच आहे. तर म्हणजे महाथेरा हा मोग्गलीपुत्त तिस्स हा महाथेरा भिक्खू तिथं जन्माला आला, कुठे, मथुरेला. म्हणून त्याचं नाव काय पडलं, महाथेरावरूनच मथुरा पडलेलं आहे. आणि मथुरा ही बौद्ध नगरी आहे. दुसरी गोष्ट, त्या मथुरेला लागून माहित आहे का, नीट लक्ष द्या, मथुरेला लागून एक आता दुसरं होळीचं ठिकाण प्रसिद्ध भारतामधलं कोणतं आहे, तर ते मथुरेला लागून असलेलं ते वृंदावन. मथुरेला लागूनच आहे का, नाव काय त्याचं, वृंदावन. आता त्या मथुरेला लागून असलेल्या वृंदावनची होळी प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये. त्याचं नाव वृंदावन नव्हतं, त्याचं नाव होतं वंदनवन. समजलं, वंदनवनचं ब्राह्मणांनी काय केलं, वृंदावन. आता वंदनवन कोणाला, बुद्धाला वंदन, धम्माला वंदन आणि संघाला वंदन. बुद्धाला धम्माला संघाला या 3 रत्नांना वंदन करण्याचं ते ठिकाण म्हणजे ते वंदनवन होतं. तर नंतर ब्राह्मणांनी ते वृंदावन करून टाकलेलं आहे आणि ते वृंदावनची होळी सुद्धा फेमस आहे. पण ते वास्तविक पाहता वृंदावन नसून ते वंदनवन होतं, तर त्या ठिकाणचं. आणि दुसरी गोष्ट द्वारिका. आता द्वारिका हे कुठं आहे, सोमनाथ वेरावल म्हणजे समुद्राच्या काठावर आहे. आता बुद्धाच्या जेव्हा अस्थि झाल्या होत्या 8 सुरुवातीला, तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये तुम्ही वाचा, वेठद्वीपचे ब्राह्मण म्हणजे वेठद्वीपच्या ब्राह्मणाला सुद्धा भगवान बुद्धांचा अस्थि प्राप्त झाला होता. आता वेठद्वीप कुठं आहे, वेठ म्हणजे काय तर बेट, वेठ आणि बेट, वेठद्वीप. वेठद्वीपच्या ब्राह्मणांनी सुद्धा 8 भागापैकी एक भाग त्यानं नेला होता. आता वेठद्वीप म्हणजे काय, तर आजच गुजरात मधलं जिला द्वारिका म्हणतात तेच वेठद्वीप आहे. तिथंच सोमनाथ मंदिर, सोमनाथ मंदिराच्या खाली सोमनाथ प्राचीन मंदिर आहे, ते मैत्रक नावाच्या बौद्ध राजांनी बांधलेलं आहे, गुजरात मधलं आहे का. आणि त्याच्या खाली सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मजल्याचं बुद्ध विहार लागलेलं आहे. आपण वंदनेमध्ये म्हणतो काय, संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो. सोम म्हणजे काय होते, सोम म्हणजे दारू नाही होत ना, सोम म्हणजे चंद्र होत नाही, सोम म्हणजे काय, सौम्य. आपण वंदने म्हणतो संतेन सोम आला शब्द इथं, सोम म्हणजे काय, ज्यांनी सौम्य बळानं मैत्री बलानं जगाला जिंकलं, बुद्धाला सोमनाथ म्हणतात. अत्तही अत्तनो नाथो, लोकनाथ, सारनाथ हे सगळे बुद्धाचेच नाव आहे. सारनाथ काऊन म्हटलं त्याला, कारण बुद्धाने आपल्या धम्माचा पहिला सार ज्या ठिकाणी सांगितला म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. सगळे नाथपंथी लोक
बुद्धिस्टच आहे. ते वाराणसीचं विश्वनाथ मंदिर हे सुद्धा विश्वनाथ जगन्नाथ बुद्धालाच म्हणतात. तर लक्षात घ्या, तर द्वारिका म्हणजे काय, जे वेठद्वीपचे जे ब्राह्मण त्यांनी अस्थि बांधला तिथं, तिथेही सुद्धा भगवान बुद्धाचा स्तूप. लक्षात घ्या, बुद्धाच्या जिवंतपणीच वेठद्वीपच्या ब्राह्मणाला बुद्धाच्या 8 भागापैकी एक भाग मिळाला होता. त्यानंही महास्तूप कुठं बांधला होता, आजच्या सोमनाथ द्वारिका. सोमनाथ आणि द्वारिका एकच आहे, ते वेरावल वगैरे. लक्षात घ्या, समुद्राकाठी. आणि आपल्याला काय सांगते, श्रीकृष्णाची द्वारिका समुद्राखाली गेली. द्वारिका नाही, समुद्राखाली गेली. वेठद्वीपच्या त्या ब्राह्मणानं बांधलेल्या बुद्धाच्या अस्थीचा महास्तूप समुद्राखाली गेला, द्वारिका नाही गेली. लक्षात घ्यायचं आहे, ही कहाणी रंगवली. तर द्वारिका ही गुजरात मध्ये आहे. दुसरी गोष्ट, आणखी जी होळी साजरी केली जाते ती बरसाना. आता बरसाना कोणाला म्हणते, राधा. राधा तिची होती म्हणतात, तिथं लठमार होळी होतात. आणि वास्तविक पाहता मथुरेलाच लागून एक ठिकाण आहे अजून, गोवर्धन पर्वत. आता गोवर्धन पर्वत खऱ्या अर्थानं नाशिक मध्ये आहे. जे आज त्रिरश्मी लेण्या आहे नाशिकच्या, त्या नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यामध्ये गोवर्धन हा शब्द आलेला आहे. आणि ते गोवर्धन पर्वतावरच त्या त्रिरश्मी नाशिकच्या बुद्ध लेण्या आहे. तर आता हे मथुरेपाशी जे गोवर्धन आहे, तर ते गोवर्धन पर्वत नव्हतं, ते गौतम पर्वत होतं. पालीमध्ये गौतम पर्वत म्हणतात आणि याला गोवर्धन पर्वत म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट, आपण हाही शब्द पाहिला असेल, म्हणजे भोजपुरी भाषेमध्ये आणि पूर्ण भारतामध्ये बाके बिहारी कृष्णाला म्हणतात, बाके बिहारी. आता बाके बिहारी नाही तर बिहारी म्हणजे कोण, जिथं बिहार हे नाव कशावरून पडलं, जिथं सर्वात जास्त बुद्धाचे विहार आहे म्हणून त्याच्यावरच ते विहारावरूनच ते बिहार पडलं, किंवा महाविहार आपण जे म्हणत असतो. जो नेहमी विहारात जातो त्यालाच बाके बिहारी. बिहारी म्हणजे काय, विहारी जाणाऱ्या उपासक उपासिकांनाच विहारी, नंतर ब्राह्मणांनी मग ते बाके बिहारी वगैरे बनवलेलं आहे. तर मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की बघा, ब्राह्मण लोकांनी शब्दांची सुद्धा चोरीमारी केलेली आहे. बघा, शब्द सुद्धा चोरलेले आहेत. त्रिपिटकामधले बौद्ध भिक्षूंचे, बौद्ध राजांचे शब्द चोरून आपले काल्पनिक चरित्र निर्माण केले. बघा, कृष्ण, आता आपल्या समोर कृष्ण हा शब्द आला तर आपल्याला असं वाटतं की तो भगवद्गीतेतला भगवान श्रीकृष्ण. तर कृष्ण कोणाला म्हणतात, आज आपण कॅलेंडरामध्ये पाहिलं बौद्ध कॅलेंडरानुसार, तर कोणतं, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे काय, तर पौर्णिमा. शुक्ल म्हणजे काय, तर पांढरं. जसं भारतामध्ये शुक्ला नावाचे आडनावाचे लोक आहे, तर शुक्ल म्हणजे काय, शुक्ल म्हणजे पांढरा शब्द होत असतो. आणि कृष्ण म्हणजे काय, काळा. तर शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. कृष्ण या शब्दाला पालीमध्ये कान्हा पक्ष म्हणतात. तुम्ही वेसंतर जातक कथा जर वाचली तर त्याच्यामध्ये वेसंतराच्या मुलाचं नाव आहे कन्हाजीना. आपण म्हणतो का नाही, कान्होबा, कान्हा. कान्हा शब्द मुळातला धम्मलिपीतला शब्द आहे. लक्षात घ्या, कान्हा, कान्होबा म्हणतो ना आपण मराठी भाषेमध्ये, कान्हा. कान्हा म्हणजे काय, काळा सावळा. तर कान्हा हा शब्द ऍक्च्युली पाली भाषेतला शब्द आहे. आणि बौद्ध साहित्यामध्ये कन्हा जातक कथा किंवा घत जातक कथा आहे. तुम्ही खंद परित्त वाचा, म्हणजे कन्हा शब्द पाली आहे, चोरलेला आहे त्यानं आणि काल्पनिक चरित्राशी जोडलेला आहे. तुम्ही खंद परित्त वाचा, कन्हा गौतम के हिच, म्हणजे कान्हा म्हणजे सर्पकुळाच्या 4 जाती भगवंतांनी सांगितल्या आहे. किंवा सातवाहन नागराजा बौद्ध सम्राट होऊन गेला, कान्हा सातकर्णी. कान्हा सातकर्णी नावाचा बौद्ध राजा होऊन गेला. किंवा घटोत्कचच्या बुद्ध लेणीमध्ये कान्हादास नावाच्या एका उपासकाचं नाव आहे. आणि अवंती उज्जैनला कृष्णाचार्य, कान्हाचार्य नावाचा बौद्धाचार्य सुद्धा होऊन गेलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे मुंबईला कान्हेरी बौद्ध गुफा आहे, तिला कन्हागिरी म्हणायचे. कन्हागिरी म्हणजे काय, काळ्या पहाडामध्ये खोदलेले आहे. लक्षात घ्या, काळा पहाड म्हणजे कोणता, भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे ह्या बेसॉल्ट पत्थरमध्ये म्हणजे काळ्याशार पहाडामध्ये त्या कोरलेल्या आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, कान्हेरी. लक्षात घ्या. आता दुसरा शब्द आहे साम. तर कृष्णाचे जेवढे काही नावं तुम्हाला दिसतात ना, कृष्णाचे नाव, हे सगळे नावं बौद्ध भिक्खूंचे आहे, त्रिपिटकातले नाव आहे. आता साम हा पाली शब्द आहे आणि श्याम म्हणजे काय, सावळ्या कलरचा. लक्षात घ्या. तर सावळ्या कलरचा कोण होता, श्याम कलरचा कोण होता. श्याम कलरचा कलर मध्ये लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाचे जे अग्र शिष्य होते ना, एकाचं नाव काय होतं, सारीपुत्त आणि महामोगलायन. तर सारीपुत्त गोरा होता आणि महामोगलायन सावळ्या कलरचा होता, म्हणजे श्याम वर्ण, श्याम रंग, भुंबरो म्हणता का नाही तुम्ही गाणे, ते श्याम रंग म्हणजे सावळ्या कलरचा महामोगलायन होता. तर भगवान बुद्धाच्या 2 भिक्खुनी होत्या, अग्र भिक्खुनी. त्याचं नाव होतं खेमा आणि उत्पलवन्ना. तर खेमा होती गोरी
आणि उत्पन्ना वन्ना होती सावळ्या कलरची. लक्षात घ्या, हे इथूनच काळा आणि सावळा जो कलर आहे. आणि साम जातक म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही श्रावण बाळाची जातक कथा, श्रावण बाळाची कहाणी ऐकली का? श्रावण बाळाची, ते बाण वगैरे लागते, त्याच्या आईला तो याच्यामध्ये घेऊन जाते. तर हे श्याम बाळाची कहाणी नाही आहे, साचीच्या स्तूपावर ही कहाणी काढलेली आहे. ते श्रावण बाळाची कहाणी नाही आहे, ते साम कुमार जातक कथा आहे. लक्षात घ्या, तिथे श्याम शब्द आलेला आहे. साम हा पाली शब्द आहे किंवा सामवेद म्हणतो आपण. तर साम म्हणजे काय होते ते? साम हा पाली शब्द आहे आणि संस्कृत शब्द आहे श्याम. तर साम कुमार जातक कथा, नीट लक्ष द्या, साम कुमार जातक कथेवरूनच श्रावण बाळाची कथा ब्राह्मणांनी रचलेली आहे. केसव शब्द, तुम्ही अजंठा लेणीमध्ये गेले तर केसव हा शब्द तुम्हाला पालीमध्ये दिसेल की केसव नावाच्या उपासकाने दान केलेला आहे. तर जाता जाता म्हणून वासुदेव हा जो शब्द आहे, लक्षात घ्या, तर तुम्हाला वासुदेव शब्द तुम्ही ऐकला का? वासुदेव, वासुदेव. तर हा वासुदेव जो शब्द आहे, बुद्धाच्या नालंदा विद्यापीठामध्ये वसुबंधू आणि वसुमित्र नावाचे भिक्खू होते कनिष्काच्या काळामध्ये. तर वासुदेव शब्द आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला असं वाटते, बघा मी तुम्हाला का सांगत आहो, होळीच्या निमित्तानं कृष्णाला खूप महत्व असतं, कृष्णाचं खूप महत्व असतं, एक गौरव केला जातो. पण कृष्णाचे जेवढे नाव आहे ते सर्व बौद्ध भिक्खूंचे नाव आहे आणि उपासकांचे नाव आहे, ते मी सांगत आहो आणि थांबतो. तर वासुदेव कोण आहे? वासुदेव हा तो कृष्ण वासुदेव नाही आहे, तर वासुदेव नावाचा सम्राट कनिष्क आहे ना, त्याचा पन्नातू वासुदेव नावाचा बौद्ध सम्राट होता. आणि वासुदेव हा शब्द विदिशाच्या हेलिओडोरस पिल्लरवर सापडतो. आणखी तिसरा शब्द आहे गोकुल. आता गोकुल काय आहे? तर बांगलादेशमध्ये म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जे 18 पंथ झाले होते, 18 पंथ जे आपण हिनयान महायान म्हणतो का नाही, तर 18 पंथापैकी बौद्ध भिक्खूंचा एका पंथाचं नाव होतं गोकुलिक पंथ. आता तुम्ही गोकुलधाम वगैरे ते शब्द ऐकला असेल. तर बुद्धाच्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये 18 जे पंथ उपपंथ तयार झाले होते बौद्ध धर्मामध्ये, त्याच्यापैकी एका पंथाचं नाव होतं गोकुलिक बौद्ध भिक्खूंचा पंथ. आजही बांगलादेशमध्ये गोकुल मेध नावाचं प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि नंतरच मग हे गोकुल हे कशावर पडलेलं आहे? गौतम कुळातील लोकांनाच गोकुल म्हटल्या जातं, म्हणजे जे गौतमाच्या कुळातील आहे. गौतम म्हणजे कोण? गौतम कुळातले, म्हणजे बुद्धाच्या कुळातल्यालाच लोकांना काय म्हणते? गोकुळ म्हणत होते. आता सुदर्शन चक्र जे म्हणतो आपण, काय सुदर्शन चक्र, तर सुदर्शन चक्र आपण जर पाहिलं तर सुत्त पिटकामध्ये महासुदर्शन जातक कथा आहे. एवढंच नाही, जे सम्राट अशोकाचे जे आजोबा आहे ना, चंद्रगुप्त मौर्य, यांनी जुनागड गिरनारला म्हणजे गुजरातला जगातलं पहिलं धरण सुदर्शन नावाचं झील धरण आजही ते गुजरातला आहे. आता गोविंदा शब्द, आता गोविंदा शब्द कोणाला वापरले जाते? कृष्णालाच, आणि ते होळीच्या दिवशीच वापरले जाते. तर मी शब्दही कसे चोरले आहे ते सांगून राहिलो ब्राह्मणांनी. तर गोविंद काय आहे? तर सुत्त पिटकामध्ये जर पाहिलं, जितकं सुंदर सुत्त आहे ते, खूपच सुंदर सुत्त आहे ते सुत्त म्हणजे महागोविंद सुत्त. तर हे महागोविंद सुत्त सुद्धा हे गोविंद शब्द महागोविंद याच्यावरूनच चोरलेला आहे. आता आपल्याला वाटते राध हा शब्द, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि धम्मामध्ये एका भिक्खूचं नाव आहे राध. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये थेरगाथामध्ये सुद्धा राध नावाचा भिक्खू आहे. राधा नाही, राध नावाचा भिक्खूचा आहे, बुद्धाचा शिष्य आहे तो, बुद्धाच्या काळातला राध. म्हणजे थेरगाथामध्ये राध, सुराध आणि अनुराध हे बुद्धाचेच भिक्खू आहे, बुद्धाच्याच काळातले. थेरगाथामध्ये राध, सुराध आणि अनुराध हे थेरगाथामध्ये बुद्धाच्याच काळातले राध, अनुराध आणि सुराध हे बौद्ध भिक्खूंचे नाव आहे. आणि तुम्ही साची आणि भरूचच्या स्तूपावर अनुराधा नावाची बौद्ध भिक्खुनीचं सुद्धा नाव आहे. आणि श्रीलंकेला जेव्हा संघमित्रा गेली तर तिथं जे झाड लावलं होतं संघमित्रानं श्रीलंकेला लावून, ते कुठे लावलं होतं? अनुराधपूरला. आता श्रीलंकेची राजधानी कोणती आहे? कोलंबो. पण जेव्हा महामहिंद्र संघमित्रा श्रीलंकेला गेली तर श्रीलंकेची राजधानी होती प्राचीन अनुराधपूर. अनुराधा नाही, अनुराध, अनुराधपूर. अनुराध हा शब्द बौद्ध भिक्खूंचं नाव आहे, बुद्धाच्याच काळातला अनुराध नावाचा भिक्खू होता. म्हणजे अनुराधपूर इथेच संघमित्रांनी लावलेलं झाड अजूनही तुम्हाला दिसतं. आणि साचीच्या स्तूपावर तर तापसी नावाच्या भिक्खूंचा सुद्धा उल्लेख आहे. नंतर राध, सुराध, अनुराध आणि अनुराधा हे सगळे पालीतले बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींचे नाव आहे, लक्षात घ्या. आणि नंतर मग ब्राह्मणांनी काय केलं? राधे राधे किंवा राधा, आणि मग राधा ही बावरी. आता राधा ही बावरी म्हणजे काय? तुम्हाला मी नेहमीच सांगतो की बावरी नावाचा कोण होऊन गेला?
बौद्ध भिक्खू. तर गोपाल, आता गोपाल शब्द कुठला आहे तर आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं उपोसत व्रतामध्ये विशाखाला 3 प्रकारचे उपोसत सांगितले. कोणतं? एक गोपाल उपोसत, म्हणजे गोपाल शब्द बुद्धिस्ट शब्द आहे गोपाल. आणि पाल बौद्ध राजे जे होऊन गेले त्याच्यापैकी गोपाल नावाचा पाल बौद्ध राजा होऊन गेला. आणि गोपा ते गोपिका वगैरे म्हणतात का नाही लोक, आता हे होळीच्या याच्यामध्ये गोपिका गोपिका वगैरे. तर गोपिका म्हणजे काय, यशोधरेचं लहानपणीचं नाव काय होतं? गोपा. नंतर यशोधरा पडलं आणि नंतर भद्रनारायण. तर अशा प्रकारे नंद, आता यशोदा का नंदलाला, आता यशोदा का नंदलाला नव्हता, तो कोणाचा होता? महाप्रजापती गौतमी का नंदलाल. नंद कोणाचं नाव आहे? बुद्धाच्या सावत्र भाऊ मावस भावाचं राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतीच्या मुलाचं नाव होतं नंद. पण हे नंद नावही चोरलं आणि यशोदा का नंदलाला, वास्तविक तो महाप्रजापती गौतमीचा नंदलाल आहे. तर हे नंदलाल हे सगळे शब्द चोरलेले आहे. मनोहर शब्द हाही कृष्णासाठी वापरला ते नरसिंह गाथामध्ये मनोहर शब्द आलेला आहे. आता अर्जुन शब्द, अर्जुन शब्द तर थेर गाथामध्ये बुद्धाच्याच काळामध्ये अर्जुन नावाचा भिक्खू होता. लक्षात घ्या, अर्जुन हे पात्र चोरलेलं आहे. अर्जुन पालीमध्ये अर्जुन म्हणतात पण संस्कृत भाषेमध्ये अर्जुन म्हणतात. तर बुद्धाच्याच एका भिक्खूचं नाव होतं अर्जुन. त्याच्यावरच मग नंतर नागार्जुन नावाचा भिक्खू आणि बालार्जुन नावाचा उपासक सुद्धा झालेला. आता होलिका म्हणजे काय तर होलिका पर्व फाल्गुन महिन्यामध्ये आपण चना जे भासतो का नाही, चना जे चना वगैरे भासतात लोक, तर त्याला होला म्हणतात. समजलं? होला. पण होलिका कोण आहे? होलिका जरी काल्पनिक पात्र असेल पण त्या होलिकेला काय केलं? पहासाद सुत्त, म्हणजे भगवान बुद्धांच्या सुत्त पिटकामध्ये पहसाद सुत्त आहे, पहसाद सुत्त. तर हे पहसाद सुत्तामध्ये महासागराचे 8 गुण सांगितलेले आहे. हे पहसाद सुत्तावरून प्रल्हाद नावाची भूमिका तयार केली. आणि हिरण्यकश्यप काय आहे? हिरण्य म्हणजे हिरण होत असते. लक्षात घ्या. काश्यप कोण होते? बुद्धाच्या काळामध्ये महाकाश्यप, कुमार काश्यप, उर्वेला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप हे बंधू होते. काश्यप शब्दही चोरला, हिरण्य काश्यप केला. आणि होलिका कोण होती? नागराणी होती, जरी ते काल्पनिक पात्र जरी असेल. आणि नरसिम्हा कोण तर नरसिम्हा ते छाती पाडताना दाखवते, वास्तविक ते वज्रयान महायान बौद्ध धर्माची शिल्पकला आहे. ती वेरूळच्या कैलास लेणीमध्ये दिसते. आपल्याला वाटते छाती पाडताना वगैरे ते कोण आहे बा, ते हिंदूंचं नाही, ते शिल्पकला ती वज्रयानी महायानाची शिल्पकला आहे. त्याला बोधिसत्व नरसिंह अवलोकितेश्वर म्हणतात. लक्षात घ्या, ते बौद्धांची केवळ शिल्पकला आहे. तर नरसिंह कोणाला म्हणतात? नरसिंह म्हणतात ते विष्णूचा अवतार म्हणतात. नरसिंह जसं बुद्धाला विष्णूचा नवा अवतार मानतात, तर त्याला विष्णूचा अवतार. नरसिंह कोणाला म्हणतात? तर नरसिंह बघा, मी हे एवढं सांगतो आणि थांबतो की भगवान बुद्ध फाल्गुन पौर्णिमेला, दिवाळीच्या दिवशी नाही, फाल्गुन पौर्णिमेला कपिलवस्तूला आले. कोण? तथागत बुद्ध. आता तथागत बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला पहिल्यांदा आले तर यशोधरा मातेनं बुद्धाच्या रूप गुणांचं सौंदर्याचं वर्णन राहुल बाळाला समजून सांगितलं, यशोधरेनं समजून सांगितलं. ते वर्णन म्हणजे नरसिंह गाथा होय. आता नरसिंह कोणाला म्हटलंय? नरातला उत्तम सिंह. तर नरसिंह बुद्धालाच म्हणतात. शाक्य सिंह सुद्धा बुद्धालाच म्हणतात. नंतर ब्राह्मणांनी काय बनवलं? नरसिंह पुराण बनवलं, पुराण. आणि एक काल्पनिक सिंहाचं तोंड बनवलं. म्हणजे नरसिंह गाथावरून ब्राह्मणांनी नरसिंह पुराण बनवलं आणि नरसिंहा काल्पनिक देव बनवला. वास्तविक तो बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर आहे. लक्षात घ्या. तर सिंह उपाधी आज जे मुसलमानांमध्ये, शिखांमध्ये, हिंदूंमध्ये, ब्राह्मणांमध्ये सिंग आडनाव आहे का नाही? सिंह आणि सिंग आडनाव जे भारतामध्ये तुम्हाला जिथं जिथं सिंह आणि सिंग आडनावाचे लोक दिसते, हे सगळे बुद्धाचेच अनुयायी आहे. तुम्ही पाहिलं असेल बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. बुद्धाच्या आजोबाचं नाव आहे सिंह हनु आणि सिंह हनुची पत्नी कोण आहे? कंचना आहे ना, कच्छना असं लिहून आहे बुद्धांनी धर्मामध्ये सिंह हनु. आता सिंह हनु म्हणजे काय समजून घ्या, हे सांगतो थांबतो की सिंह हनु म्हणजे काय? ज्याची हनुवटी सिंहासारखी आहे, टोळी म्हणतात हिंदीमध्ये, पालीमध्ये. ज्याची हनुवटी कशी आहे? सिंहासारखी आहे. म्हणून बुद्धाच्या आजोबाचं नाव काय होतं? सिंह हनु शाक्य. समजलं का? आणि नरसिंह गाथामध्ये सुद्धा शब्द आलेला आहे, सिंह हनु मिगराज शरीरो. तर नरसिंह, शाक्य सिंह हे बुद्धालाच म्हटलं जातं. म्हणजे शाक्य म्हणजे सिंह हनु नावाचा बुद्धाचा आजोबा, बुद्धालाच शाक्य सिंह म्हणतात आणि बुद्धालाच नरसिंह म्हणतात. सिंह उपाधी बौद्धांची आहे
आपण बुद्धाच्या काळामध्ये वैशालीचा एक पाहिला असेल, त्याचं नाव होतं सिंह सेनापती. सिंह सेनापती किंवा नरसिंह गाथामध्ये आहे सिंह हनु मिगराज सरोवर, ज्याची हनुवटी सिंहासारखी आहे. बघा सिंह हनु, सिंह हनुलाच मग ते हनुमंतू आणि हनुमान असं ते जोडलेलं आहे. बघा किती म्हणजे चोरी मार झाल्या, मी तुम्हाला ते सांगत आहो. तर सिंहनाथ म्हणजे भगवान बुद्धाने जे धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणतात ना पहिल्यांदा सारनाथला, तर त्याला सिंहनाद म्हणतात. सिंहनाद म्हणजे काय? सिंहासारखी गर्जना, म्हणजे ज्याला सिंहासारखी गर्जना म्हणून बुद्धालाच सिंहनाद म्हणतात. तर बुद्धाचं सिंहनाद सुद्धा आहे, मी सांगतो या ठिकाणी थांबतो. आणि चुल्ल सिंहनाद सुद्धा आहे. बुद्ध जे असे विश्राम करत होते का ना, आता माझ्या मागे जे मुद्रा आहे का नाही भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण, हिला सिंहशय्या मुद्रा म्हणतात. किंवा भगवान बुद्धाची मग नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाने 4 सिंहाची मुद्रा सुद्धा मग ते आपण पाहिलेली आहे. किंवा मग अमरकोश, महावंश, ललित विस्तार, भविष्य पुराण या बौद्ध ग्रंथामध्ये बुद्धाला शाक्य सिंह या नावानं ओळखल्या गेलेलं आहे. सम्राट हर्षवर्धनाच्या महामंत्र्याचं सुद्धा नाव सिंहहनु होतं. आणि म्हणून संपूर्ण कारल्याची बुद्ध लेणी असेल, कोणत्याही बौद्ध लेण्या पहा, स्तूप पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सिंह दिसते. सिंह हे कशाचं प्रतीक आहे? बुद्धाच्या याचं प्रतीक आहे. तर ते मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो की ज्या छाती पाडताना जे दाखवते का नाही, तर ते राहुलाची मूर्ती आहे. चायना देशामध्ये, जपान देशामध्ये आणि कोरिया देशामध्ये बुद्धाला, म्हणजे जो राहुल नावाचा भिक्खू आहे ना, राहुल नावाच्या भिक्खूनं बुद्धाला आपली छाती पाडून बुद्धाला दाखवलेला आहे, अशा मूर्त्या आहे. आणि नंतरच्या काळामध्ये ते हनुमान बनवताना ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे सगळं ह्या ज्या मूर्त्या बनल्या होत्या का नाही बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वराच्या, तर ह्या पाल बौद्ध राजांनी बनवलेल्या आहेत. त्या केवळ शिल्पकला आहे, हे लक्षात घ्या. आणि नंतरच्या काळामध्ये हे सिंह आडनाव सर्वीकडे फेमस झालेलं आहे. म्हणजे नरसिंह गुप्त नावाचा एक गुप्त बौद्ध राजा झाला, किंवा नरसिंह वर्मन नावाचा, म्हणजे भारतामध्ये जेवढे काही नरसिंगपूर नावं तुम्हाला दिसते, हे सगळं नरसिंग किंवा शाक्य सिंह बुद्धालाच म्हटलं जातं. आणि श्रीलंकेमध्ये सिंहली भाषा आहे. श्रीलंकेचं प्राचीन नाव सिंहल द्वीप म्हणायचे, जे आता सिंग किंवा सिन्ना, सिम्मा आणि सिंगम हे जे शब्द सिंह या शब्दावरूनच तयार झालेले आहे. किंवा मग पुण्याच्या जवळ घोराडवाडी बुद्ध लेणी आहे, तिथं सिंह नावाचा बौद्ध भिक्खूंचा उल्लेख आहे. किंवा सांचीच्या स्तूपावर सिंह सेठ, कन्हा सिंह किंवा सिंह रक्षित नावाच्या उपासकांचं दान आहे. तर जाता जाता म्हणून तेच सांगतो की तुकाराम महाराजांची हत्या कोण्या दिवशी झाली? होळीच्या दिवशी झाली. नागवंशी लोकांना जिवंत नाग बली, नाग यज्ञामध्ये जिवंत जाळलं. बौद्ध विद्यापीठांनाही जाळलं. कारण बुद्ध संत तुकाराम, म्हणजे तुकोबाचं ते शेवटची ओळ सांगतो आणि थांबतो. तुका मने व्हावा मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, सत्य असत्याशी मन करा ग्वाही, मानियले नाही बहुमना. म्हणजे बुद्धाचं कालाम सुद्धा सम्राट म्हणजे संत तुकाराम महाराजांची हत्या जाणीवपूर्वक होळीच्या दिवशीच केली. संत कबीरा सारखी आणि संत रविदासाची सारखीच हत्या त्यांची केलेली आहे. तर अशा प्रकारे संत तुकारामांना जे मारण्यात आलं, त्यांचा मर्डराचा दिवस म्हणजे आता संत तुकाराम कोण होते? मोरे घराण्याचे, मौर्य वंशाचे होते, म्हणजे तेही नागवंशी होते. म्हणजे संत तुकाराम महाराजांना ज्या दिवशी जाळलं, म्हणजे त्यांना तुकडे केले महामोगलांबंती सारखे आणि इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिले, तो कोणता दिवस होता? होळीचाच दिवस होता. आणि नागवंशी लोकांना, नाग लोकांच्या भिक्खूंना आणि नाग उपासक उपासिकांना, नागराजे लोकांना असा एक नाग यज्ञ मोठा ज्यात तयार केला ब्राह्मणांनी, आणि तो नागबली नाग यज्ञ म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यामध्ये बौद्ध भिक्खूंना, नागवंशी लोकांना जिवंत टाकलं आणि जिवंत जाळण्यात आलं आणि खुनाची होळी ब्राह्मणांनी सुरू केली. आजही ते काड्या गौऱ्या ठेवतात आणि त्याच्यामध्ये एखाद्या स्त्रीला होलिकाला ठेवतात. होलिका म्हणजे ती जळली बा, ती जळलीच नाही आणि मग तो प्रल्हाद जळला, ही सगळ्या काल्पनिक कथा आहे. परंतु ती स्त्री मात्र, कोणतीही स्त्री असो, तिला ब्राह्मणांनी काय केलं? त्या होलिकेला गावाच्या बाहेर नेलं, तिच्यावर बलात्कार केला, अत्याचार केला आणि तिला जिवंत पेटवून दिलं. आजही भारतामध्ये स्त्रियांना जिवंत पेटवल्या जाते होळीच्या नावानं. समजलं का? तर हे सगळं भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये निर्माण झालेलं आहे. होळी सण आपला अजिबात नाही, आणि ते म्हणजे होळी लोळी पुरणाची पोळी असं वगैरे काही नाही आहे आपला. त्या दिवशी तर म्हणजे पौर्णिमा आहे,
पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास धारण केलं पाहिजे आणि पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. पण पंचशिलाचं उल्लंघन जाणीवपूर्वक या भारतातले लोक पंचशिलाचं पालन करू नये किंवा ते नष्ट व्हावं किंवा लोकांनी त्याला दुर्लक्ष व्हावं याच्यासाठी हे पाडवा आणि होळीचे सण ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक तयार केले. आता होळीच्या दिवशी काय होते, तर होळीच्या दिवशी व्याभिचारही होतं, खुनही होते, खोटंही बोलल्या जाते, हिंसाही होते, दारूही पितात लोक आणि कोंबडे बकरेही कापतात. तर हे सगळं पंचशिलाच्या विरोधात ब्राह्मणांनी उभं केलं आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी त्याला काय म्हटलंय, क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती. लक्षात घ्या, हा प्रतिक्रांतीचा सण आपण साजरा करू नये. आपण रंग लावायचा असेल तर मैत्रीचा रंग लावा, प्रेमाचा रंग लावा, जिव्हाळ्याचा रंग लावा, करुणेचा रंग लावा. आणि रंग म्हणजे पाण्याला तर कोणताच रंग नसतो, त्याच्यामध्ये जे सगळे हे होत असतात. तर म्हणून रंग आपल्या जीवनामध्ये धम्माच्याच रंगाने रंगून जायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.